पाऊस पडला लगेच झाडं टवटवीत झाली बघा. मस्त असा कलर आलेला आहे झाडांना. आणि आत्ता पण कधी पण पाऊस पडेल असं वातावरण झालंय. शांत शांत कॉलनी. म्हटलं चला गुलाब फुलेले आहेत ते तुम्हाला दाखवूया. मस्त असे फुलं फुललेले आहेत त्याला. आणि ही जास्वंदीची फुलं. जास्वंदी पण कट केली आहे सगळी. आबोली पण आली आहे बघा कसं मस्तपैकी. आबोलीला भरपूर फुलं येऊन गेली, रोज थोडी 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 अशी. आणि इकडे पण गुलाब फुललेले आहेत. मोगरा पण फुलून गेला. आणि कसले फुलं आलेत बघा. एका पांढरा कलरचा आहे, म्हणजे आधी गुलाबी कलर असतोय, थोड्या दिवसांनी पांढरा कलर होतोय. असा डबल कलर आहे त्याचा. हे तर चिमणी घरटं करून इथे गेली, आम्हाला इथे येऊनच देत नव्हती. तुम्हाला दाखवते थांबा. खुर्ची घेतली, आता खुर्चीवर चढते आणि तुम्हाला घरटं दाखवते. चिमणीची पिल्लं उडून गेली तरी चिमणी इथे जवळ येऊन देत नव्हती आम्हाला. चिवचिव करायला यायची, घरटं दाखवता येत नव्हतं. बघा एवढं घरटं मोठं केलेलं चिमणीने. ही लटकवलेली कुंडी आमची त्याच्यात. आणि पिल्लं उडून गेली तरी 8 दिवस चिमणी रोज इकडे चिवचिव करायला यायची. आणि आम्ही बाहेर आलो की आम्हाला चोची मारायची. तर ह्याच्यात घरटं केलेलं. मग मी झाडांना पाणी पण घातलं नव्हतं, ह्या तसंच सुकून ठेवलेली, कारण पिल्लं होती त्याच्यात. तर आता पिल्लं गेली, मोठी झाली ती. असं दरवर्षी त्या घरट्यात तिथं घरटं करतेच चिमणी, ठरलेलं तिचं जागाचा. पण पिल्लं असल्यावर बाबा आम्हाला बाहेरच येऊन द्यायची नाही ती. आलो म्हणले की कानाजवळ भुर्र करून घेऊन जायची किंवा डोक्यात टक करून चोची मारायची. आम्ही पटपट कामं आवरायचं आणि आत जायचं. आत बाहेर करायला लय मजा येत होती खरं. चिमणी लगेच सावधच असायची. इकडे नवीन गुलाब लावले त्याच्यात. असं आज पाऊस नाही आहे, म्हणजे आभाळ आलं. म्हटलं चला जरा शूटिंग घेऊया झाडांचं. कशी टवटवीत झालेले आहेत झाडं, एकदम पाणी दिले मस्त झाले त्यानं. बघा तर कसा व्हिडिओ. चला आज आहे संडे. संडेचं माझं चाललंय शूटिंग घ्यायचं. झाडात जरासं इकडच्या फांद्या तिकडच्या फांद्या असं लावून टाकले. झाडं पण कट केली थोडीशी. कट केली की चांगली फुटतं म्हणून बऱ्यापैकी असं कटिंग करून टाकले फांद्यांचं.